राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं दिव्येन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वाहकजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः हरिरुद्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते 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 वाराणस्या भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय. धर्मराजानं प्रश्न विचारला आहे, पितामह जो योद्धा महान संग्रामामध्ये जाण्याची इच्छा आणि अनइच्छा, क्षत्रियाचं असं आहे की केव्हा केव्हा जायची इच्छा असते संग्रामात आणि एखाद्या वेळेला न जाण्याची इच्छा असते. त्याने जर प्राणत्याग केला म्हणजे यदाकदाची युद्धामध्ये तो जर मारला गेला तर त्याच्या उन्नती अवन्नती अवस्थेमध्ये काही फरक होतो का? कारण इच्छा असून मारलं गेलं तर स्वर्ग आहे, पण अनइच्छा असून जर मारला गेला तर स्वर्ग मिळेल का? तर मला कृपा करून सांगा. भीष्म पितामह म्हणाले, हे धर्मराजा, या संसारामध्ये प्राण्याची उन्नती अवन्नती, शुभ आणि अशुभ कर्म अवस्थेमध्ये सुख मानल्यावर आणि दुःख मानल्यावर आहे. शुभ आणि अशुभ, काही काळ चांगला येतो, काही काळ वाईट येतो. तो तुमच्या मनाने मानला तर आनंद आहे आणि न मानला तर अशुभ सुद्धा आनंद आहे. म्हणून संतांनी शुद्ध वचन सांगितले, ठेविले अनंते चित्ती असू द्यावे, वाहिला उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. काल तुम्ही रात्री ऐकलं, रामायण हे भविष्य आहे. मी अमुक दिवशीच परत येईल, रामाने आधी सांगून ठेवलं होतं. म्हणजे ज्या दिवशी परत येणार तो दिवस सांगितलेला होता. कारण देवाला सगळी ज्ञात वर्तमान भूत आणि भविष्य याचं ज्ञान असतं. बाकी त्यांना ते कसं असणार?
त्याबरोबर हनुमंतालाही माहिती होतं, पण मालकाच्या पुढे जायचं आपण पुढे पुढे करतो, जायचं नाही पुढे. कारण मालक या शब्दाचाच अर्थ असा आहे, कारण मालक काही बदलू शकतो, त्याची इच्छा आहे, मर्जी आहे. पंतप्रधानाचा दौरा इकडून असेल, मला नाही इकडून जायचं, तिकडून जायचं, चल, तसं आहे ते. म्हणून मेल्यानंतर शुभ आणि अशुभ याचा विचार करू नको. आई, एकदा भगवान व्यासांनी एका किड्याला उद्धार करून दिला होता. याचा इतिहास आहे. किडा जीव आहे, कारण उद्धार हा मनुष्य जन्मात होतो, पण व्यासांनी किड्याचा उद्धार करून दिला आहे. काय करता नोहे महाराज, काय करत नाही परमात्मा. मोखम करोति वाचालम पंगुम लंगुम यद्गिरम यत्कृपातम हम वंदे परमानंद माधवम. मुख्याला चालू बोलवतात, पांगळ्याला पर्वत चढवून देतात. म्हणून आता यांचा संवाद आहे व्यासांचा आणि आता कोणते व्यास ते आहे. पहिल्या प्रथम ब्रह्मस्वरूप कृष्णद्वैपायन व्यास म्हणजे तुमचे आजोबा, यांनी हे ब्रह्मस्वरूप होते आणि म्हणून त्यांना व्यास म्हटलं जात होतं. एकदा हे रस्त्याने चालत असताना एक किडा भयंकर धावत होता रस्त्याने. व्यासाने त्या किड्याला थांबवलं. आता तुम्ही म्हणाल व्यासांना प्रत्येक जीवाची भाषा येत होती, हा मुद्दा आहे. त्यांना व्यासच असं म्हणतात. आपल्याकडे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण होऊन गेले, यांना भारतातल्या सगळ्या भाषा अवगत होत्या, सगळ्या. इंग्लंडला जेव्हा जायचे ते त्यावेळेला तिकडचे लोक डिक्शनरी घेऊन बसायचे की आता काय बोलतील. दक्षिणेकडच्याही भाषा, बंगाली भाषा, सगळ्या भाषा अवगत होत्या. रवींद्रनाथ टागोर, सगळ्या भाषा अवगत होत्या. आताही लोक पुण्याला असे आहे की सगळ्या भाषा शिकतात. आपण भाषेचा द्वेष करतो. संस्कृत बामणांचं, इंग्रजी इंग्रजांची, मराठी मराठ्यांची. अरे त्या दक्षिणेकडे हिंदी राष्ट्रभाषा असून मानत होते, ते इंग्रजीच हलवतात. बातम्यांवर सुद्धा त्यांची भाषा येईल आणि इंग्रजी भाषा येईल, दुसरी बोलणारच नाही ते. इतका द्वेष आहे आणि देश पुढे न्यायचा आहे. आता द्वेष जर आहे तर देश पुढे कसा जाईल. तुम्ही तिकडे जाऊन पहा दक्षिणेकडे, ते सगळे तिरुपतीला सुद्धा इंग्रजीत बोलतात ते, नाही ते त्यांची भाषा. देवाजवळ असून सुद्धा द्वेष जात नाही. सगळ्या भाषेत ज्ञान सांगायला पाहिजे तिथे, कारण सगळे लोक येतात. पण आपल्याकडे होणारच नाही आहे, कारण जो तो फक्त आपलं घेऊन फिरतो. म्हणून व्यास संपूर्ण प्राण्यांचे ज्ञात होते, त्यांना भाषा समजत होत्या. आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारला, हे कीटका तू इतका घाबरलेला का आणि उतावीळ का आहे. म्हणे महाराज माझ्या मागे भय लागलाय. कशाचं म्हणजे कोणाकरता चाललंय. किडा म्हणाला माझ्या मागे एक बैलगाडी येते, त्या बैलगाडीमुळे मला घबराट झाली आहे, कारण त्याचा आवाज जोरात आहे, त्याच्यामध्ये सामान खूप भरलं आहे, आणि यदा कदाचित त्या बैलगाडीच्या खाली मी आलो तर. आपलं सुद्धा असं आहे, जर गाडीवरून पडलो तर. आज ते मेट्रोत पडून गेलं, ज्या मेट्रोकरता भानगड चालली होती ते मेट्रोचाच भाग पडला. एकच माणूस गेला, बाकीचे जखमी झाले, पण भयानक झालं. म्हणून तो आवाज घाबरवणार आहे. कानामध्ये माझा संदेह सुगळ झाला आहे,
ती गाडी अचानकपणे मला कुरडून टाकेल. तो मालक बैलांना चाबूक मारतो आहे, त्या गाडीमध्ये भरपूर ओझं आहे. तो आवाज माझ्या कानात अजून भरलेला आहे. किड्यानं मी धैर्यपूर्वक माझं रक्षण होण्याकरता प्रयत्न करतो आहे. त्यावेळा व्यास म्हणाले, हे किड्या, प्रत्येक माणूस आपल्या मृत्यूला वाचवण्याकरता प्रयत्न करतो. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्याकडे ते प्रायश्चित्त गेला. त्यांना म्हटलं एकादशीला तीर्थ देऊन टाका. ते म्हणे मग काल धान्य द्यान, आज आले ते सकाळीच. मला वाटलं गेली ती आजी, पण आज तीर्थ गेलं ते. एकादशीला तीर्थ जाणं फार विशेष आहे देहामध्ये. काल माझ्याकडे 2 तरुण आले होते. ते म्हणे दादा आम्ही एकादशी करतो. म्हटलं मग एकादशीला देवाच्या दर्शनाला येत जा. कारण नुसत्या तापानं, उपोषणानं तापलेलं शरीर हे देवाच्या दर्शनानं शांत होतं. होते म्हणे आम्ही आमच्या घरात करून घेतलं. नाही, तुमच्या घरातल्या देवांवर तसे संस्कार झालेले नसतात. ते फक्त अर्चक संस्कार आहे. देवळामध्ये जे देवांवर संस्कार होतात, समस्त जनानाम कामनार्थम, धर्मार्थम, कामार्थम आणि मोक्षार्थम. याच्याकरता तिथे ज्ञान पुजारी लागतो. रिटायर माणूस चालत नाही. आपण कोणी ठेवतो. त्या देवतेमध्ये ते संस्कार घालावे लागतात. संस्कार घातल्याशिवाय फळ मिळत नाही. मग महादेव डोळे लावून का बसतात? कोणी येतं त्यांच्याजवळ म्हणून डोळे लावून ठेवतात. ते मी आताही सांगणार आहे की उघडं राहू दे, सकाळी 5 वाजता काही आहे ना कोणी. ते पाहतच नाही कोणाकडे. आमचा पांडुरंग सुद्धा पाहतच नाही, कसेही या. म्हणून व्यास म्हणाले, हे कीटका, अरे सुख तिर्य योनीमध्ये कुठून असणार? तिथे सुख नाही, दुःखच आहे. कारण तुला शब्द, रस, स्पर्श, गंध याचा अनुभव नाही. त्या जन्मामध्ये शब्द, रस, रूप, गंध याचा अनुभव नाही आहे. म्हणून तुला मरणच चांगलं आहे. कीटक म्हणाला, भगवान, जीव योनीमध्ये सुखाचा अनुभव आम्ही करतो, पण ते सुखसुद्धा दुःख वाटतं ना, कारण तिथे ज्ञान नाही आहे ना. त्या योनीमध्ये ज्ञान नाही आहे. सर्पयोनी सुद्धा देव आहे, पण ज्ञान नाही ना. पशुयोनी सुद्धा चांगली आहे, पण ज्ञान नाही. आज एका गावामध्ये हत्ती उन्मत्त होऊन घुसलाय. त्याला ज्ञान नाही की माणसं मरतील म्हणून त्यांना ते ज्ञान नाही आहे. तसं आज समाजामध्ये ज्ञान नसल्यामुळे उन्मत्त लोकांचं राज्य आहे. त्या लखनौच्या जवळ एक गाव आहे, एक रोड केला गव्हर्नमेंटने. त्या सपावाल्याने नवीन गाडी घेतली, तिनं चालू रोडवरून फिरून टाकले. एका लहान मुलांच्या प्रिन्सिपॉलने काय केलं बघा, एका बादलीत पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 2 दुधाच्या पिशव्या टाकल्या आणि पोरांना वाटला, आणि तो व्हिडिओ तीच काढते. अरे बघा, सस्पेंड झाली संध्याकाळपर्यंत. बादलीवर 2च पिशव्या दूध आणि त्याच्यामध्ये बादलीभर पाणी आणि त्याच्यात ते दूध टाकून देऊन पोरांना पाजते आणि व्हिडिओ तीच काढते. काय आहे असं? हे उन्मत्त लोक जे आहे ते तिच्या लक्षात राहिलं नाही की पाण्याचा आपण व्हिडिओ काढत आहे. मुलांना दूध वाटण्याचा काढला असतं तर काही समजलं नसतं, पण ते पाण्यात दूध टाकते त्याचाही काढला, ग्लास ठेवलं त्याचाही काढला. हे उन्मत्तपणाची लक्षण आहे. काय होतं पाहून, आपले साडू आहेत तिथे. तर हे जे आहे, प्रत्येक जीव आपल्या शरीरानुसार विषय उपलब्ध होतात.
मनुष्याच्या स्थानावर मात्र प्राण्यांचे आणि माणसाचे भोग वेगवेगळे आहे. पहिल्या जन्मामध्ये बहुत धनी मनुष्य दुसऱ्या जन्मामध्ये शूद्र होतो आणि शूद्र जन्मातून संस्कार झाले तर तो ब्राह्मण होतो. आणि ब्राह्मणाच्या मनामध्ये आदर आणि भाव नसला तर जन्माला येऊन सुद्धा काही उपयोग नाही. काय पाहिजे त्याच्याजवळ? आदर आणि भाव. म्हणून एखाद्याजवळ आदर भाव नसेल, तो कंजूस असला पण तो व्याजखोर नको, त्याचं वचन हे कटू नको, तो बुद्धिमान पाहिजे. संसारामध्ये द्वेष भावना कमी ठेवाल तसं तसं सुखी व्हाल. आज कोणती भावना वाढते आहे? द्वेष भावना. संसारामध्ये सुख पाहिजे असेल तर द्वेष भावना कमी झाली पाहिजे. मी आणि माझा स्वभाव एवढं लोकांना कळतं. खोटं बोलून सुद्धा, दुसऱ्याला धोका देऊन सुद्धा, दुसऱ्याचं धन हडप करून सुद्धा निर्दयी होऊन मनुष्य आपल्या घरावर अतिथीचा विश्राम देत नाही, म्हणजे अतिथीचा सत्कार करत नाही. अतिथी भोजनानं केवळ स्वाद नाही आहे तर त्याच्याबरोबर आदर आहे. अन्न कसंही असेल आणि तिथे अतिथी सत्कार झाला तर त्या अन्नाला श्रेष्ठत्व येतं. आता मग तुम्ही प्रसाद घेतला, तो आधुनिक प्रसाद होता पण तुम्हाला ते आवड होती. त्याच्याने प्रत्येकाने विचारलं कसे केले कसे केले कसे केले, त्याला जो स्वाद आला त्या स्वादाने लोकांनी विचारलंय. स्वादाचं ज्ञान लोक बाकीच्यांना नाही. आपण बदामाचा शिरा एखाद्या दारुड्याला दिला तर तो काय म्हणाल, काय त्याला भजेच पाहिजे, नाही तर चणे, नाही तर खारे फुटाणे, नाही तर खारे शेंगदाणे, नाही तर शेव. त्याला ते बदामाच्या शिराचं काय. पण मनुष्य जन्मामध्ये स्वाद आहे. मनुष्य जन्मामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. अति स्वादाच्या मागेही लागायचं नाही आणि अति वादाच्याही मागे लागायचं नाही. स्वाद आणि वाद काय सूत्र आहे बघा. अति स्वादाचं खायला झालं की हावरटपणा, हा शब्द कसे आहे, हावरटपणा. आणि वाद करायला गेलं की बावडटपणा. वादे वादे तत्वबोधा, वादे वादे प्रहार. वाद वाद करायचा असेल तर तत्वबोध झाला पाहिजे. त्याच्यापासून काहीतरी मंथन निघालं पाहिजे. पूर्वी लोक वाद करायचे बसून बसून, पण त्याच्यातून चांगलं सार निवडून काढायचे. माऊलीने सांगितलं सारासार विचार हरिपाठ, चौवेदी जाणं षटशास्त्री कारणे, 18 पुराणे हरिसी गाती. तरी आपला विश्वास गडबडून जातो. कोणी कोणी कधी सांगलं भूक 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 भूक, असं आहे ते. ही स्वरूप स्थिती लक्षात आली पाहिजे. म्हणून स्वाद आणि वाद, स्वादाला सुद्धा मर्यादा आणि वादाला सुद्धा मर्यादा. दुसऱ्याचं धन हडप करणारा, अतिनिर्दयी, आतिथ्याला भोजन न देणारा, अशा लोकांना अभय कधीच प्राप्त होत नाही. त्यांना भयच राहतं, त्यांना भयच राहतं. म्हणून अभय पाहिजे असेल तर इच्छेला मर्यादा घातली पाहिजे आणि शरणांगताचं रक्षण केलं पाहिजे. शरण जो आला आहे त्याला फक्त रक्षण द्यायचं, त्याला कायम आपल्या आश्रयीत नाही ठेवायचं. रक्षण दिलं की सोडून द्यायचं नाही, तर त्याला मग आश्रयिताची सवय लागते. मनोहर जोशीचं उदाहरण आहे ना. मनोहर जोशी जेव्हा शिकायला आले रत्नागिरीला
तेव्हा त्यांच्या एका शिक्षकांनी सांगितलं की वा तुझी जेवणाची 1 दिवसाची सोय मी करेन, तुला नंतर प्रयत्न करून मिळवलं पाहिजे. तर त्यांचं नशीब असं होतं, सगळ्या शिक्षकांनी 1-1 दिवस वाटून घेतला. मग ज्यांच्याकडे आलं तर कारण म्हणे तुझं जेवणाचं तर सगळी सोय झाली, मग आता तू रिकामा काय, वडिलांना मदत करशील. तर त्यांनी पेपर वाटायला सुरुवात केली. याचा अर्थ काय, शिकवणारा होता ना, की रिकामा काय बसतो, उद्योग कर. कर्म करताना, कोणतंही करताना कर्म करून वाढलं पाहिजे. हल्ली मुलं अभ्यासामध्ये घरात थोडंसंही काम करायला तयार नाही होत आणि ते पण निष्क्रिय होतात. म्हणून विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा आपली कामं आपण केली पाहिजे आणि थोडं कामामध्ये लक्ष घालून जे चित्त आहे ते स्थिर केलं पाहिजे. नाही तर नुसत्या अभ्यासानं एखाद्या वेळा चित्त अस्थिर होऊन जातं, मग काही वेळा आठवत नाही. जसे आता पहा तुम्ही, तुमची 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू झाली की मॅच असते नेहमी, अगदी ठरलेलं आहे ते. का तुम्हाला चित्त स्थिर नाही ठेवत, असं कधीच होणार नाही की सुट्टीमध्ये मॅच येईल, बरोबर अशा वेळेस येते. इतिहासात नोंद पाहून घ्या तुम्ही. तो बँकेवाला सुद्धा कॅश मोजून समोर मोबाईल लावून ठेवतो. म्हणजे काय, म्हणून ते म्हणतात मनुष्याच्या जन्मामध्ये त्याच्याजवळ धनधान्य, सुंदर स्त्री, चांगली मुलं, अद्भुत वस्त्र, उत्तम लक्ष्मी हे सगळं झाल्यावर सुद्धा तो अकारण दुसऱ्याजवळ जळतो. माणसाचा हा स्वभाव आहे. कोणी गाडी घेतली की कशी काय घेतली, कुठून घेतली, काय घेतली, आपल्याला कशी भेटत नाही, तो जळत राहतो. मित्राने घेतली तर पाहणं ते कसे पुढे चालले आणि तुम्ही असेच राहिले. म्हटलं त्याला काका पुतणे कोणी नाही, तो एकटा आहे, मला सगळं कशाला पाहता तुम्ही, तुमचं पाहणं. बरं हे सासरे आणखीन मध्येच, हे आणखीन सल्ला देतात, साडू त्याच्यापेक्षा मोठा सल्ला देतात. अरे ज्याचा त्याचा भाऊ आहे तो त्याच्याकरता नाही करणार तर काय करेल, तो त्याच्या जन्माची तयारी करतो. तो आई वडील भाऊ यांना पोसतो म्हणजे त्याच्या मोक्षाची तो तयारी करतो. पण ही महालक्ष्मी तुम्हाला मोक्षाला जाऊ देत नाही. आई आपल्याकडेच कशाला पाहिजे, तिकडे बी पाठवा ना, टेकडीच्या खाली, असे सल्ले ऐकावं लागतं ना. सती के लाल में सबका हिस्सा. म्हणून दुसऱ्याकडे ईर्ष्या निर्माण होते आणि ईर्ष्येने मनुष्य जन्म वाया जातो. ईर्ष्येने मनुष्य जन्म वाया जातो. कोणाला सांगताय, किड्याला. तू जसा भयापोटी पळतोय ना तसा मनुष्य सुद्धा असाच पळतो आयुष्यभर. हाय उपस. स्वतःच्या आधाराकरता सुद्धा पैसे खर्च झाले तर तळमळ करतो. तेव्हा ते एक जाहिरात असते, एखाद्या माणसाला दवाखान्यात नेलं आणि पैसे लागतील, त्यांना कोणीतरी चहा पाजतं तर ते असे पितात आणि तेवढ्या वेळात तो इन्शुरन्सवाला येतो, तुमचे पैसे मंजूर झाले की लगेच. म्हणजे जाहिरात करणारीची कमाल आहे ती. सुंदर करतो तो, लगेच बरोबर गोटे जायला लागतात. म्हणून ते म्हणतात पूर्वजन्माच्या द्वारानं माणसाच्या क्रूर कर्मानं असं होतं. पूर्वजन्माच्या द्वारानं आणि क्रूर कर्मानं. सगळीच माणसं सारखी काय येत नाही, तर मागच्या जन्माचं गत जन्माचं क्रूर कर्म असतं आणि त्या क्रूर कर्मामुळे या जन्मामुळे असा स्वभाव प्राप्त होतो.
म्हणून स्वभाव 3 प्रकारचे आहे, सात्विक, राजसी आणि तामसी. मग स्वभाव येण्याकरता ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची योजना केली आहे. चंद्राबरोबर आणि सूर्याबरोबर पापग्रह असला की स्वभाव चांगला राहत नाही. स्वभाव आता परवा ग्रहण नाही आहे आपल्याकडे, पण तिकडच्या ज्योतिषांनी सांगितलं सूर्य सगळ्या देशात आहे ना, तर काही देशात जिथे ग्रहण दिसत नाही तिथे सूर्याचा काळा भाग येणार नाही. कोणता भाग येईल? कारण पृथ्वी फिरते आहे. तर त्यांनी सांगितलं तो सूर्य तर सगळ्या जगात सारखा आहे, सारखा असला तरी त्याचा प्रकाश आता आपल्याकडे रात्र आहे, पण काही देशात काय आहे. मग हे महाराष्ट्राचं ज्योतिष आणि उत्तर प्रदेशचं ज्योतिष एवढा फरक आहे. ते म्हणतात ते सूर्याचं परिणाम होणारच नाही. आता जर इकडे रात्र आहे आणि तिकडे उजेड आहे, तर इकडे सूर्याचा काहीच प्रकाश नाही, पृथ्वी छापली. हे महाराष्ट्राचं ज्ञान इतकं पुढे प्रगत महाराष्ट्र. म्हणून फरक पडतो प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून जीवनामध्ये केवळ म्हातारपण, तरुणपण याला महत्त्व नाही, पिता बनण्यात महत्त्व नाही, माता बनण्यात महत्त्व नाही, तर आपण शुभाशुभ कर्म करण्यात महत्त्व आहे. आपल्या हातून करून काय झालं पाहिजे? शुभाशुभ सत्कर्म योगे वय घालवावे. मग आता संसारात सगळं सत्कर्म घडत नाही, म्हणून एक सत्कर्म करायचं की आई चांगलं ऐकायचं, चांगलं बोलायचं आणि देवाचं नाव घ्यायचं. हे सगळ्यात विशेष सत्कर्म आहे. आता मग प्रत्येक लोकांनी घरामध्ये असं हे लावून ठेवलं आहे, श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीकृष्ण. तुम्ही लक्ष देता का त्या यंत्राकडे? घरामध्ये असेपर्यंत ते बोर्डच राहतं. आणि आजी भजन करते, आई भजन करते, ते सुनांना चालत नाही. काय लावले? म्हणून असं आहे. म्हणून संसारी माणसाला काय सांगितलं? देवळात जाऊन भजन करून ये, आपलाही फायदा आणि ऊर्जा जास्ती. ही ज्ञानभूमी आहे. म्हणून पूर्वजन्माची स्मृती शुभकर्मानं भविष्याकडे जात नाही. आणि अशुभ जी कर्मगती आहे ती भूत, भविष्य, वर्तमान एवढं नाही तर भूत, प्रेत, पिशाच, शाकेनी, डाकेनी पाय कोणाकडे जातात? राक्षसाकडे फसवतात. 500 रुपयाच्या नोटा निर्माण करून देईल, अमुक निर्माण करून जातातच लोकांकडून. काळी जादू. इतकं विज्ञान पुढे गेल्यावर सुद्धा अधर्माच्या बाजूला जातातच लोक. कारण अशुभ कर्म आहे म्हणून तिकडे वळून जातात. कोणतं कर्म आहे? अशुभ कर्म. शुभ कर्मावाले कुठेही जाणार नाही, त्यांचं मन वळणार नाही. कारण ते अशुभ कर्म जेव्हा येतं ना, तेव्हा मन कुठेतरी वळून जातं. आपल्या इष्टदेवतेपासून सुद्धा मन वळून जातं. मीराबाई द्वारकेत होत्या. मला पहिल्याच दिवशी ते आठवलं द्वारकेमध्ये की याच भूमीमध्ये मीराबाई होत्या आणि मेवाडचे लोक बोलवायला आले की चला आमच्याकडे दुष्काळ पडला आहे, तुम्ही या. तर म्हणे मी ज्याच्याकडे राहिली, ज्याच्याशी लग्न लावलं त्याला विचारून येते. मेरे तो गिरधर गोपाल दुजा न कोई. पण मी येऊन तुमच्याकडे जर पाणी पडत असेल तर मला यायला हरकत नाही. म्हणून पद म्हटलं आणि नमस्कार केला तर मीराबाई द्वारकेतच संपल्या. कानोबाद्रा पंढरपुरातच देह ठेवला. राजा घेऊन चालला होता, पंढरपुरातच देह ठेवला. अपवित्र ठिकाणी जन्म घेऊन सुद्धा पवित्र ठिकाणी मृत्यू झाला. कारण शुभकर्म.
मीराबाई तर राजाच्या घरी जन्माला आल्या होत्या. मी इतराला दुरुस्त करून टाकलं होतं. शुभ कर्म आणि अशुभ कर्म हे माणसाला भय दाखवतात. म्हणून समर्थांनी याच्यावर एक श्लोक लिहा, भवाचिया भेदा काय भेतू सिलंडी धरी रे मना धीर धाका सिसांडी रघुनायका सारिका स्वामी शिरी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणून ते म्हणतात ऐश्वर्य इच्छा याच्याने मनुष्य गुलाम बनत जातो. इच्छा आणि ऐश्वर्य. पण तुम्ही जसे मोठे पदावर जातात, जसे श्रीमंत होतात, तसं लोकांमध्ये मी सळाला सुद्धा तुम्हाला म्हणतात मी काय. आपले जेटी दादा गृहमंत्री झाले ना, त्या दुसऱ्याच दिवशी इथे लग्नाला आले होते. तर मी तिथून खुर्ची पाठवली दादांना इथे दे. तर दादा खुर्ची घेऊन माझ्याजवळ आले. म्हणजे भाऊ तिथे कधी मी बसलो तर भाऊ म्हणकी म्हणाल काय आहे. शेवटी म्हटलं मग इथे बसा. म्हणे नाही इथेही बसलो तर ते म्हणते लोकांमधून वेगळा बसतो, मला तिथेच बसावं लागेल म्हणे. म्हणजे समाजामध्ये हा मोठा झाला तो काही कशाला आपल्यात बसेल असं बोलणारे काही आपल्यासारखे कमी असते का. एक SP चं लग्न होतं, मला माहिती होतं. मी तिथून खुर्ची पाठवून दिली. ते घेऊन आले खुर्चीकडे. म्हणे दादा सगळे नातेवाईक बोलतील तू काय इथे साहेब आहे. आणि त्यांच्या आईने त्यांना मरवट भरायचं ठरवलं. तर एक शब्द बोलले नाही. आईच्या मांडीवर डोकं ठेवून दिलं आणि आईने मरवट भरून दिला. IPS अधिकारी होता. मी पाहिलं सगळं. म्हटलं पारे बोलला का आईला काही. शुभ कर्म होतं म्हणून आईला दुखवलं. अशुभ कर्म देवाचा लाईट चालूच राहू देशील, नुसतं मंदिर अडकून दे, त्याच्यात पाणी घालून दे ना तुझ्या हाताने, म्हणजे उद्या नाही घातलं तरी चालेल. शुभाशुभ. शुभ कर्म माणसाला कुटुंबीय लोकांचे मन मोडत, अशुभ कर्म मात्र कुटुंबीय लोकांना तळमळवतात, तोडतात. पहा अशा काही सुना येतात तर घर बिछडून टाकतात, अशुभ कर्म आहे. आणि काही सुना जोडतात. कोणालाही फोन करतील तर तुम्ही बऱ्याच दिवसात आले नाही, आमच्यावर कृपा नाही का, या असं बोलतील. कारण ते शुभ कर्मातून शुभ कर्माने चांगली वाणी बाहेर पडते. आणि अशुभ कर्मानं काय घर मिळालं आहे, काय नशीब आहे असं बोलून जाते. ते अशुभ कर्म तोंडात येतात आणि अशुभ कर्म तोंडात आले की आणखीन भय दुःख हे वाढत जातात. म्हणून भविष्यामध्ये आपल्याला सुख पाहिजे असेल तर कल्याण इच्छा, चांगली इच्छा करा, कोणाचंही कल्याण हो. पूर्वी लोक म्हणायचे आधी त्याचं होऊन जाऊ द्या मग आपलं झालं तर. सब में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो. व्यास म्हणाले कीटका शुभ कर्माच्या प्रभावाने तुझे तीव्र योनी संपून जाईल. तू आता माझं दर्शन केलंय, माझ्या तपोबलाच्या दर्शनानं तुझा उद्धार करतो. जाऊ थांबव, माझं तपोबल तुला देतो, तुझ्यावर उपकार करतो, तुझी पाप योनी संपवतो. पण तुझी धर्मावर प्रीती आणि श्रद्धा वाढली पाहिजे. तुझी तीर्य योनीची कर्मभूमी संपवतो, तुला मनुष्य जन्म देतो, कामना सिद्ध करवतो आणि तुझ्यावर चांगलं कर्म करतो. जीवन सदा सूर्याप्रमाणे ठेव आणि जीवन हे चंद्राप्रमाणे शांत ठेव. पण जीवनात चंद्र आणि सूर्य यांची पूजा मनुष्य जन्मात विसरू. कारण चंद्र हा मनाचा मालक आहे आणि सूर्य बुद्धीचा मालक आहे. चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्यो अजायत
श्रोत्रार्ध्वा इष्टप्राणस्य मुखा दग्निरजायत. सूर्य हे नेत्राचे आणि बुद्धीचे, कारण नेत्राला तेज जे आहे ते सूर्यापासून येतं. म्हणून सकाळी सूर्यदर्शन सांगितलं आहे. सकाळचं दर्शन महत्त्वाचं आहे, दुपारचं पण नाही आणि संध्याकाळचं नाही. अस्ताला जाणाऱ्याच्या सूर्याचं दर्शन घ्यायचं नाही. म्हणून तुझी तीर योनी जाते. मनुष्याचा धर्म तोच आहे की दुसऱ्याला सुख देणं. अनेकांना सुख दिल्याने आपल्या कामना सिद्ध होतात. जा, तुला एक ब्राह्मण जन्म देतो. ब्राह्मण जन्मामध्ये चंद्राची आणि सूर्याची पूजा नित्य असते. तुला पुत्रसुद्धा चांगले होतील. पंचमहाभूताचे विकार लक्षात ठेव. पंचमहाभूताच्या विकारानं मनुष्य केव्हाही कुठेही सापडतो. म्हणून अनासक्त भावनेनं राहा आणि ब्रह्मविद्येचा उपदेश करून त्याला ब्राह्मण करून टाकलं. आता तो ब्राह्मण योनीमध्ये गेल्यानंतर त्याचं ब्रह्मलोकाची प्राप्ती त्याला उद्याच्या दिवशी, उद्या नाही, उद्या तर बंद राहील, पण परवाच्या दिवशी सोमवती अमावस्येच्या पर्व काळात आपण पाहू. हरये नमः, हरये नमः. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणय घडली सेवा काय. सापडविले वाटे जाता गंगा.